छत्रपती संभाजीनगरमधील संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तूंची दयनीय अवस्था झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील प्राचीन वस्तू धोक्यात आल्यात। देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे जपून ठेवलेल्या प्राचीन वस्तू या धोक्यात आलेल्या आहेत। संग्रहालय महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे आणि संग्रहालयाला पालिकेने 25 वर्षांपूर्वी रंगरंगोटी केली असल्याची देखील माहिती मिळते आहे। बातमी महत्त्वाची आहे। ट्रेनमध्ये हिंदी मराठी वादावरून 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीमुळे या तरुणानं आत्महत्या केल्याचा त्याच्या वडिलांचा आरोप आहे। कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तशी तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे। ट्रेनमध्ये हिंदी मराठी वादावरून 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आणि त्यानंतर मारहाणीमुळे तरुणानं आत्महत्या केल्याचा एकंदरीत पाहायला गेलं मराठी आणि अमराठीचा वाद सुरू असतानाच आता फक्त मराठी मुलाने हिंदीमध्ये वक्तव्य केल्याने त्याला बेदम मारहाण केल्याने त्यांनी मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे। अर्णव खेरे असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून आपल्यासोबत त्याचे वडील व त्यांचे नातेवाईक आणि परिसरातील काही मंडळी आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काका, तुमचा मुलगा हा कितवीत शिकत होता, कुठे शिकत होता आणि ही जी घटना घडली नेमकी काय घटना घडली होती? माझा मुलगा 19 वर्षाचा मुलगा केळकर कॉलेजमध्ये SY फर्स्ट इयरला होता आणि तो नेहमीसारखा कॉलेजला जात होता। सकाळी कॉलेजला जात असताना त्याला तो ट्रेनमधनं प्रवास करत होता। जसं त्याचा फर्स्ट क्लासचा पास होता, तो पास संपल्यामुळे त्यांनी जनरलचा तिकीट काढून तो जनरलचा प्रवास करत होता। प्रवास करताना त्याला ट्रेनमध्ये गर्दी असते, गर्दीमध्ये त्याच्यावर प्रेशर येत होता समोरच्या व्यक्तीचा, जी हिंदी भाषिक व्यक्ती आहे असं त्याने मला सांगितलं आणि त्याने त्याला हिंदीतून सांगितलं की थोडा आप कधी कधी माणसं दिसण्यावरनं दिसतात ना, म्हणून त्यांनी कदाचित गेस केला असेल आणि तो हिंदीतून त्याला बोलला की आप थोडा मेरे पे प्रेशर आ रहा है, आप थोडा आगे धक्का दो असं सांगितलं त्याने। आणि आजूबाजूची लोकं होती, हे ऐकून आजूबाजूची लोकं होती आणि त्याने त्याला कानाखाली मारला, एक कानाखाली मारला पहिल्यांदा आणि मग त्याला तो मारल्यानंतर तो बोलला, अरे मी पण मराठी आहे, मराठी तुला मराठी बोलायची लाज वाटते का? ते म्हणतो मी पण मराठीच आहे, मला पण मराठी येतं। मग तुला मराठी बोलायला का होतं, तुला मराठी बोलायची लाज वाटते का? आणि मी त्याला म्हटलं की बेटा जास्त मारलं का? तेव्हा हा पप्पा, ते लोक भरपूर लोक होते, माझ्या अंगावर येत होते आणि तो माझा मुलगा खूप घाबरला होता त्याच्यामध्ये। आणि तो घाबरून त्याला ॲक्च्युली मुलुंडला जायचं होतं, तो ठाण्याला उतरून दुसरी ट्रेन पकडून नंतर मग तो मुलुंडला कॉलेजला गेला। कॉलेजला प्रॅक्टिकल त्यांनी केली आणि हा तो घाबरत होता, त्याच्यामुळे कदाचित त्याला त्याच्या पोटामध्ये जसं आपल्याला मळमळसारखं वाटतं ना, तसं मळमळ व्हायला लागली आणि मग तो कॉलेज अर्धवट सोडून घरी आल्यानंतर 12 वाजता घरी पोचला, मला फोन केला आणि नंतर ही घटना मला त्यांनी पुन्हा 15 मिनिटांनी फोन करून सांगितलं की पप्पा मला असं झालं म्हणून, हा जो प्रकार घडला तो मला त्याने सांगितला। काय नेमकं काय कारण होतं, म्हणजे ते बोलले की कशा पद्धतीने त्या लोकांनी सांगितलं? नेमकं काय सांगितलेलं की मराठीच मुलं आहेत आणि मराठीत असं बोलता येत नाही, की लाज वाटते? काय पूर्ण वाक्य म्हणजे काय बोललेलं, कशा पद्धतीने?